सर्वांना सविनय जय भीम। या विश्वाला मानवमुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार जनमानसात रुजवणारे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बहुजनांची पहाट म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर त्यासोबतच या पुरुषसत्तेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या, या पुरुषसत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या महाप्रजापती माता गौतमी, माता यशोधरा, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे या सर्वांच्या विचार, कृती आणि कार्याला त्रिवार वंदन करून सर्वांना आज क्रांतिकारी जय भीम। आज 25 डिसेंबर, आज या ठिकाणी मला बहुजन संघटक या लाईव्ह पेजवर बहुजन संघटकचे टीमचे संयोजक प्रमुख माननीय सर्वजित बनसोडे, माननीय राहुल खांडेकर संयोजक, माननीय सौरभ गाणार संयोजक, माननीय हर्ष स्थूल संयोजक व त्यांच्या सर्व टीमने मला या ठिकाणी आपल्याशी मनुस्मृती दहन दिन म्हणजेच भारतीय स्त्रीमुक्ती दिन या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी बहुजन संघटकच्या सर्व टीमचे मी धन्यवाद मानते। त्याचबरोबर आपण सर्वजण या विषयाची मांडणी ऐकण्याकरता येथे उपस्थित आहात, आपल्या सर्वांचे पण मी मनस्वी धन्यवाद देते। आज 25 डिसेंबर भारतामध्ये खऱ्या अर्थाने ऐतिहासिक 2 घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात। पहिली ऐतिहासिक घटना म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रह परिषदेमध्ये मनुस्मृती दहन केले, म्हणजे मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या मुक्तीची द्वारं खुली केली आणि म्हणूनच आज आपण सर्वजण हा मनुस्मृती दहन दिन येथे साजरा करत आहोत, म्हणजेच भारतीय मुक्ती दिन साजरा करत आहोत। सर्वांना या भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर दुसरी ऐतिहासिक घटना म्हणजे आजच 25 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यातील देहुरड येथे जी धम्मभूमी आहे त्या धम्मभूमीमध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करून 1200 वर्षानंतर बौद्ध धम्म या भारतामध्ये याचं पुनरुज्जीवन केलं आणि म्हणूनच पुणे येथील देहुरोड येथील धम्मभूमीमध्ये बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी आज आपल्याशी मनुस्मृती आणि महिला मुक्ती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे। मनुस्मृती या ग्रंथाचा आणि भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा नेमकी काय संबंध आहे या विषयाची मांडणी मी 5 भागांमध्ये आपल्यासोबत करणार आहे। पहिल्या भागामध्ये मी मनुस्मृतीची निर्मिती कशी झाली आणि मनुस्मृतीची निर्मिती कधी व कोणी केली हे मी आपल्याशी बोलणार आहे। दुसऱ्या भागामध्ये मनुस्मृतीमधून स्त्रियांची कशा पद्धतीनं गुलामी केली गेली किंवा स्त्रियांचं शोषण, स्त्रियांची पिळवणूक कशा पद्धतीनं केलं गेलं याविषयी मी आपल्याशी बोलणार आहे। तिसऱ्या भागामध्ये आजही प्रत्यक्षात मनु कसा काम करतो आहे या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे। त्याचबरोबर आजही मनुस्मृती जाळण्याची आवश्यकता का भासत आहे यावर देखील मी आपल्याशी संवाद साधणार आहे। आणि 5व्या भागामध्ये मनुस्मृती दहनानेच स्त्री मुक्ती दिन होणार आहे का यावर देखील मी आपल्याशी आज संवाद साधणार आहे। आपण सर्वजण निश्चितच या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण ऐकत आहात, सर्वांच्या अनेक कमेंटही या ठिकाणी आलेल्या आहेत, सर्वांना धन्यवाद। मनुस्मृती कशी आणि कधी अस्तित्वात आली याकरिता आपल्याला आधी भारतामधील प्राचीन इतिहास पाहावा लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये मांडणी करतात की भारतातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा हा प्राचीन काळामध्ये उच्च दर्जाचा होता। त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की प्राचीन काळामध्ये स्त्रिया या वेदाचा अभ्यास करत होत्या, वेद पठण करत होत्या, वेद मंत्र म्हणत होत्या। त्याचबरोबर गुरुकुलात म्हणजे विद्यापीठात या सर्व महिला निरनिराळ्या शाखांचा अभ्यास करत होत्या। त्याचबरोबर मीमांसा तत्वज्ञानात या स्त्रिया या निष्णात होत्या। त्याचबरोबर विद्यापीठामध्ये स्त्रिया अध्यापक म्हणूनही काम करत होत्या आणि वेद त्या विद्यार्थिनींना शिकवित होत्या। त्यामुळे निश्चितच त्या काळामधली स्त्री ही प्रगत होती, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात। म्हणजेच धर्म, तत्वज्ञान,
या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, ज्ञानविकास इत्यादी गहन आणि जटिल विषयांवर त्या काळातल्या स्त्रिया या त्या काळच्या पुरुषांबरोबर सार्वजनिक ठिकाणी वादविवाद देखील करत होत्या. आणि बाबासाहेब काही त्याची उदाहरणं देखील देतात. म्हणजे उदाहरणार्थ जनक आणि सुलभा यांच्यामधील झालेला वादविवाद, याज्ञवैकल्य आणि गार्गी यांच्यामधील झालेला वादविवाद, याज्ञवैकल्य आणि मैत्रेयी यांच्यामधला झालेला वादविवाद, त्याचबरोबर शंकराचार्य आणि विद्याधारी यांच्यामधला झालेला वादविवाद. म्हणजेच मनूच्या पूर्वीच्या काळात हिंदुस्थानातील स्त्री विद्याभ्यासाच्या जोरावर समाजात उच्चतम पदी जाऊ शकत होती, अशी बाबासाहेब मांडणी करतात. आणि पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की स्त्रियांची जर इतकी उन्नती, इतकी प्रगती जर त्या काळामध्ये झाली होती, तर तिची अवनती कशामुळे झाली आणि कुणामुळे झाली? तर बाबासाहेब असं म्हणतायत की स्त्रियांची जी अवनती झाली ती केवळ आणि केवळ मनूमुळे झाली. आणि मनूने जे हिंदूंसाठी जे धार्मिक कायदे केले, त्या धार्मिक कायदे बनवणाऱ्या मनूमुळे, मनुस्मृतीमुळे झाली, अशी मांडणी बाबासाहेब तिथे करत असलेली आपल्याला दिसून येत आहेत. त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये ब्राह्मणी धर्मासोबतच, म्हणजे ब्राह्मणी धर्म हा त्यावेळेला देखील प्रचलित होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ब्राह्मणी धर्मामध्ये त्यावेळेला चातुर्वर्ण व्यवस्था होती. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया अशा पद्धतीची श्रेणीबद्ध विषमतेची रचना ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्या काळामध्ये केली गेली होती, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजेच त्या काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था ही वर्णाश्रम धर्मावर आधारलेली होती असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामध्ये म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या या व्यवस्थेनुसार ब्राह्मण हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ होते. कारण वेदप्रणीत अशी धारणा होती की ब्राह्मणांचा जन्म किंवा ब्राह्मण वर्णाचा जन्म हा किंवा ब्राह्मण लोकांचा जन्म हा ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे. म्हणून त्यांना ज्ञानार्जन करण्याचा अधिकार होता, अध्यापन करण्याचा अधिकार होता, वेद म्हणण्याचा, वेदमंत्र म्हणण्याचा, यज्ञ करण्याचा अधिकार त्या काळामध्ये होता. त्याच्या खालोखाल क्षत्रिय वर्ण येतो. क्षत्रिय वर्ण वेदप्रणीत या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ब्रह्माच्या बाहूतून त्यांची निर्मिती झालेली होती. त्यामुळे क्षत्रिय या वर्णाला शस्त्र धारण करण्याचा आणि राज्यकारभार करण्याचा अधिकार होता. तर त्याच्या खालोखाल वैश्य हा वर्ण होता, जो तिसरा वर्ण होता. आणि वैश्य वर्ण वेदप्रणीत चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार वैश्य या वर्णाची निर्मिती ही ब्रह्माच्या मांड्यांमधनं झाली होती. आणि म्हणून त्यांना पशुपालन करण्याचा आणि शेती व्यवसाय करण्याचा अधिकार हा पूर्णतः वैश्य या वर्णाला होता. आणि त्याच्या खालोखाल शूद्र वर्ण होता, जो चौथा वर्ण होता. या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार शूद्रांची निर्मिती ही ब्रह्माच्या पायातून झालेली होती. म्हणून कोणताच अधिकार हा शूद्र वर्णाला नव्हता. म्हणजे शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता आणि शस्त्र बाळगण्याचा देखील अधिकार नव्हता. किंवा वेदोक्त मंत्र किंवा वेदपठण किंवा धार्मिक विधी करण्याचाही अधिकार हा शूद्रांना नाकारण्यात आलेला होता. आणि त्याच्या जर आपण शूद्रांच्या सोबतच किंवा त्याच्या खाली जर विचार केला तर अतिशूद्र आणि स्त्रिया होत्या. आणि यांना देखील कोणताच अधिकार, म्हणजे स्त्रियांना देखील कोणतंही शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नव्हता, त्याचसोबत कोणतंही त्यांना वेदपठण करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता आणि धर्मगुरू बनण्याचा तर त्याहून कोणताच अधिकार नव्हता. म्हणजे अशा पद्धतीनं श्रेणीबद्ध विषमतेची रचना ही या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच कोणताही अधिकार या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना दिलेला नव्हता. आणि यावरच आधारलेली मनुस्मृती किंवा मनूने केलेले कायदे हे यावरच आधारलेले होते असं आपल्याला दिसून येतं. अशा चातुर्वर्ण व्यवस्थेवर सर्वात प्रथम हल्ला हा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला. आणि म्हणून मला असं वाटतं की भगवान गौतम बुद्ध हे खरे क्रांतिकारक होते आणि पहिले क्रांतिकारक होते की त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेवर हल्ला चढविला. त्यांनी स्त्रियांना ज्ञानाचे द्वारे मोकळी करून दिली. त्यांनी स्त्रियांना मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. आणि त्यामुळे शूद्र वर्णातील लोक किंवा शूद्र वर्णातील लोक हे राजे बनू शकले. उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर राजा चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक हे शूद्र राजे बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला राजे म्हणून झालेले दिसतात. त्याचबरोबर स्त्रिया ही धर्मगुरू बनू शकल्या. म्हणजे उदाहरणार्थ उपलवण्णा भिक्कुणी असेल किंवा उपदान गाथा भिक्कुणी असतील. म्हणजे स्त्रियांना गौतम बुद्धांनी ज्ञानार्जनाचा हक्क दिला, भिक्कुणी बनण्याचा हक्क दिला, त्यांना भिक्कुणी संघामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार दिला. आणि त्याच्यामुळे या भिक्कुणी म्हणजे उपलवण्णा भिक्कुणी असेल, उपदान गाथा भिक्कुणी असेल, यांनी अर्हंत पद म्हणजे धर्मगुरू बनलेल्या आपल्याला किंवा बौद्ध धर्मामधील उच्चतम पद त्यांनी प्राप्त केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर म्हणजे हा बुद्धाने स्त्रियांना
स्त्रियांना तर हक्क दिलाच, पण जी त्यांची सुप्तावस्थेतील आध्यात्मिक तेजाची जी ओळख होती ती पण करून देण्याचा अधिकार तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या म्हणजे मला असं सांगायला आवडेल की जसं तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांच्या मुक्तीची द्वारं खुली केली, त्याचबरोबर महाप्रजापती माता गौतमी यांनी म्हणजे भारतातली पहिली भिक्खुणी, आणि भारतातली पहिली भिक्खुणीच नाही तर स्वतः त्यांनी आपल्यासोबत 500 स्त्रियांना सोबत घेऊन भिक्खुणी संघामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणावं लागतं की स्त्रीमुक्तीची द्वारं किंवा या स्त्रीमुक्तीच्या योगदानामध्ये महाप्रजापती गौतमी यांचंही योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्यावर आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याची मांडणी पण करावी लागेल. त्याचबरोबर जेव्हा आता आपण लिंगभेदाची चर्चा करतोय, लिंगभावाची चर्चा करतोय, पण त्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धांनी लिंगभेद आणि लिंगभाव याच्या मनामध्ये यत्किंचितही कोणताही भेद न बाळगता पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना देखील संघाची द्वारं ही खुली केली. त्याचबरोबर या भिक्खुणी संघामध्ये चारही वर्णातील स्त्रिया या आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे या भिक्खुणी संघामध्ये विवाहित स्त्रिया होत्या, अविवाहित स्त्रिया होत्या, विधवा स्त्रिया होत्या, घटस्फोटित स्त्रिया होत्या आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या गणिका देखील स्त्रिया होत्या. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भिक्खुणी विशाखा असेल किंवा भिक्खुणी आम्रपाली असेल किंवा भिक्खुणी मेत्ता असेल किंवा भिक्खुणी मेत्तिका असेल, या सर्व प्रकारच्या स्त्रिया किंवा भिक्खुणी उपलवण्णा असेल, या सर्व प्रकारच्या वर्णातल्या स्त्रिया या आपल्याला तथागत गौतम बुद्धांच्या संघामध्ये असलेल्या दिसून येतात. आणि तथागत गौतम बुद्धांनी अजून एक नियम केला की भिक्खू आणि भिक्खुणी यांच्या पंक्ती या सोबतच होत होत्या. म्हणजे जेवणामध्ये वेगवेगळी पंगत नव्हती आणि असा नियमच तथागत गौतम बुद्धांनी घालून दिलेला होता. म्हणजे मला असं म्हणायचंय की किती प्रगत विचार 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी केले होते. आणि निश्चितच जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये म्हणतात की बौद्ध धम्म ही एक प्रकारची क्रांती होती. कारण ज्या वेळेला ब्राह्मणी धर्म होता, ज्या वेळेला हा ब्राह्मणी धर्मामध्ये, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला यज्ञ केले जायचे, त्यावेळेला मोठमोठे यज्ञ करून त्यामध्ये अनेक प्राण्यांच्या आहुती दिल्या जायच्या, नरबळी दिले जायचे, जुगार खेळले जायचे, राजरोसपणे मद्यपान केलं जायचं, राजरोसपणे शारीरिक संबंध केले जायचे. आणि या सगळ्याला विरोध किंवा चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध हा तथागत गौतम बुद्धांनी केला. आणि खऱ्या स्त्रियांच्या स्वातंत्र्य, खऱ्या स्त्रियांचं समताचे तत्व किंवा नुसतं तत्व म्हणूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ या दोघांनाही सोबत घेऊन पूर्णतः बौद्ध धम्माची वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. आणि 1200 वर्ष पूर्ण बौद्ध धम्म हा या भारतामध्ये रुजलेला होता. आणि अनेक आपण सर्वच जण, आपल्या सर्वांचेच वंशज हे त्या काळामध्ये बौद्ध असलेले झालेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामध्ये पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की ही एक प्रकारची क्रांतीच होती. आणि या क्रांतीमध्ये म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धम्म हा एक प्रमुख प्रकारचा मोठा धम्म हा त्या काळामध्ये या काळातला होता. आणि जेव्हा अशोकाने बौद्ध धम्माला राजाश्रय धर्म दिला, म्हणजे सम्राट अशोक यांनी, आणि सम्राट अशोकांनी नुसताच राजाश्रय धर्म दिला नाही तर त्यांनी या यज्ञविधीवर बंदी आणली, त्यांनी प्राण्यांची आहुती देणं यावर बंदी आणली आणि त्यांनी ब्राह्मणी धर्माच्या रोजीरोटीचाच प्रश्न ऐरणीवर आणला. म्हणजेच रोजीरोटीचा प्रश्न बंद केला. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्राह्मणी धर्मामध्ये किंवा ब्राह्मण या वर्णाचं पूर्णतः रोजीरोटी ही यज्ञ आणि त्यातून मिळालेलं उत्पन्न यावरच आधारलेलं होतं. आणि अशा वेळेला, कारण बाबासाहेबच म्हणतात की जेव्हा क्रांती होते त्यावेळेला प्रतिक्रांतीची बीज ही कुठेतरी ही रुजवली जातात. आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं किंवा बाबासाहेबही पुढे जाऊन असं म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये की जेव्हा मौर्य साम्राज्य जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हा 140 वर्ष हे दडपलेले व पददलित वर्ग म्हणून जेव्हा ब्राह्मण जगले, त्यामुळे बौद्ध शासनाविरुद्धचं बंड हे ब्राह्मण वर्गातनंच जेव्हा पुष्यमृत्य शृंग हा एक सामवेदी ब्राह्मण एक व्यक्ती पुढे आला आणि त्यानं बंड केलं. आणि बंड करून त्याने बौद्ध धम्माविरुद्ध त्याने बंड केलं आणि त्याचं ध्येय होतं की बौद्ध धम्म नष्ट करणं आणि त्या ठिकाणी ब्राह्मणी धर्म आणणं. आणि म्हणून त्याने काय केलं तर सम्राट अशोकांचा नातू राजा बृहद्रथ याची कपटाने हत्या केली, राजहत्या केली. आणि राजहत्या करून, कारण पुष्यमित्र शुंग हा राजा बृहद्रथ यांचा सेनापती होता आणि त्याने राजहत्या करून स्वतः तो गादीवर बसला आणि त्याने ब्राह्मणी धर्माला त्या ठिकाणी आपल्याला ब्राह्मणी धर्माला राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून बाबासाहेब असं पुढे जाऊन म्हणतात की जेव्हा ब्राह्मणी धर्म या भारतामध्ये उदयास आला, कारण कधी उदयास आला
पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केल्यानंतर प्रतिक्रांती कुणाविरुद्ध केली तर प्रतिक्रांती ही बौद्ध धर्माविरुद्ध केली आणि ब्राह्मणी धर्म तिथे रुजवला. आणि मग ही जेव्हा प्रतिक्रांती झाली तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की पुष्यमित्र शुंगाच्या इसवी सन पूर्व 185 मध्ये ही पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती केली आणि या प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणवादी साहित्य निर्माण झालं. आणि हे ब्राह्मणवादी साहित्य, कारण बाबासाहेब असं म्हणतात की साहित्य हे जनतेच्या जीवनाचा आरसा असतो, साहित्यात जनतेच्या जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. त्यामुळे पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणवादी साहित्य निर्माण झालं आणि या ब्राह्मणवादी साहित्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की पुराण, श्रुती, वेद, उपनिषद, त्याचबरोबर रामायण, महाभारत, त्याचबरोबर आपल्याला भगवद्गीता आणि मग मनुस्मृती ही देखील याच काळामध्ये म्हणजे प्रतिक्रांतीच्याच काळामध्ये निर्माण झाली असं बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसून येतात. आणि मग मनुस्मृती कोणी लिहिली तर बाबासाहेब असं म्हणतात की सुमती भार्गव या नावाच्या ऋषीने ही मनुस्मृती लिहिली. आणि मग ही मनुस्मृती कधी लिहिली तर पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीनंतर इसवी सन पूर्व 185 मध्ये ही मनुस्मृती लिहिली गेली. आणि मनुस्मृती हा ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यामध्ये कायदे करण्यात आले आणि खऱ्या अर्थाने म्हणजे स्त्री असेल, शूद्र असेल, अतिशूद्र असेल या सर्वांच्या वर इतके अन्यायकारक कायदे या मनुस्मृतीमध्ये लिहिले गेले अशी मांडणी बाबासाहेब करतात. मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि 2385 श्लोक आहेत. त्यामुळे डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन हे देखील असं म्हणतात की त्यांचं हिंदीचं पुस्तक आहे की मनुस्मृती जलाई गई क्यू या पुस्तकात ते असं म्हणतात की ज्या एका विद्वान महापुरुषाने आपल्या खास पुस्तकांसाठी भव्य दिव्य असं राजगृह बांधलं त्याच महापुरुषाने एक दिवस एक पुस्तक जाळलं असे का. पुढे जाऊन ते असं म्हणतात की ज्या महापुरुषाचे पुस्तक प्रेम पूर्ण सगळ्या विद्वान, विचारवंत, पुस्तक प्रकाशक, पुस्तक विक्रेते पूर्ण जगाला, पूर्ण विश्वाला माहीत होतं आणि सगळ्यांसाठी त्यांच्या पुस्तकांचं प्रेम हा आश्चर्याचा विषय होता. आणि अशाच एका महापुरुषांनी म्हणजे बाबासाहेबांनी मनुस्मृती किंवा एक पुस्तक जाळलं आणि ते का जाळलं म्हणजे असं जेव्हा प्रश्न उपस्थित करतात त्यावेळेला मनुस्मृती का जाळली याचं देखील महत्त्व ते अधोरेखित करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि बाबासाहेब असं म्हणतात की मनुस्मृतीचं खरं शीर्षक कोणतं तर प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मनूची धर्मसंहिता हे मनुस्मृतीचं खरं शीर्षक आहे. आणि हिंदू धर्माचे सामाजिक जीवन मनुस्मृतीने रचलेल्या धार्मिक कायद्यांवर होतं. आणि म्हणून मनूने काय केलं म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की मनूच्या पूर्वी या भारतामध्ये जातीव्यवस्था अस्तित्वात होती. मनूच्या पूर्वी या भारतामध्ये सामाजिक व्यवहारामध्ये हे मनुस्मृतीतले कायदे अस्तित्वात होते. फक्त मनूने त्याला काय केलं की या सामाजिक धार्मिक रूढी परंपरांना त्याने कायद्यामध्ये परिवर्तित केलं. आणि पुष्यमित्र शुंगाने काय केलं तर या कायद्यांना त्याने राजाज्ञा दिली किंवा राजाश्रय दिला या मनुस्मृतीला आणि त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने त्याने करणं सुरू केलं. आणि म्हणून मनुस्मृतीने स्त्रियांचं शोषण किंवा गुलामी किंवा पिळवणूक कशी झाली या माझ्या दुसऱ्या भागाकडे मी वळते आणि ते आता आपण समजून घेऊ की या मनुस्मृतीने नेमकी स्त्रियांचं शोषण, पिळवणूक किंवा स्त्रियांना गुलाम कसं बनवलं. पुष्यमित्र शुंग याने जशी ब्राह्मणी क्रांती केली असं बाबासाहेब सांगतात आपल्याला, त्याने केलेली ही क्रांती वैयक्तिक नव्हती तर ती राजकीय क्रांती होती. कारण त्याला फक्त राजा बनायचं नव्हतं तर त्याला या देशामध्ये, या भारतामध्ये बौद्ध धम्म नष्ट करायचा होता आणि त्याचं ध्येय होतं. कारण तो बौद्ध धम्माच्या विरुद्ध होता आणि त्याला बौद्ध धम्म नष्ट करून येथे ब्राह्मणी धर्म त्याला आणायचा होता. आणि ब्राह्मणांचं वर्चस्व किंवा ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व आणून जे कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये ब्राह्मणांचा राजाश्रय पण गेलेला होता, तो राजाश्रय त्याला परत मिळवून द्यायचा होता. शिवाय रोजीरोटीचा प्रश्न पण बंद झाला होता कारण यज्ञच बंद झालेले होते, प्राण्यांची आहुती देणं बंद झालेलं होतं. आणि मग बाबासाहेब असं सांगतायत की ज्या वेळेला ही मनुस्मृती रचली गेली आणि पुष्यमित्र शुंगाने जेव्हा प्रतिक्रांती केली त्यावेळी सगळ्यात जेव्हा तो राजा बनला त्यावेळेला त्याने पूर्णतः आधी अश्वमेध यज्ञ केला आणि अश्वमेध यज्ञ करून अनेक प्राण्यांच्या आहुती दिल्या, बळी दिले, अनेक प्राणी नरबळी दिला आणि अनेक भिक्खूंच्या त्याने कत्तली केल्या. आणि एक आदेश असं त्याने फरमान काढलं की जो कुणी मला भिक्खूंच्या मुंडकं आणून देईल त्याला मी 1000 दशलक्ष मोहरा देईन असं त्याने घोषित केलं. म्हणजे पहा तुम्ही, आणि हजारो विहार त्याने जाळून टाकली. म्हणजे अत्यंत क्रूर पद्धतीनं, अहिंसक पद्धतीनं जो बौद्ध धम्म हा अहिंसावादी होता, करुणामय होता, मैत्रीचा होता, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारलेला होता, त्याच बौद्ध धम्माची पाळंमुळं त्याने नष्ट केली आणि त्या ठिकाणी त्याने ब्राह्मणी धर्म उदयास आणला. आणि स्त्रियांवर म्हणजे बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणतायत हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये की स्त्रियांवर एवढी कडक बंधने मनूने का लादली
तर बाबासाहेब असं त्याच्यामध्ये म्हणतायत की आर्य समाजातून, बघा बाबासाहेब काय म्हणतायत की आर्य समाजातून शूद्र वर्ण किंवा शूद्र वर्णातील लोक आणि स्त्रिया यांचा एकसारखा लोंढा हा बौद्ध धम्माकडे वाहत होता आणि म्हणून या वाहणाऱ्या या लोंढाला कुठेतरी बांध घालायचा होता आणि तो बांध मनून या कायद्याच्या स्वरूपात आणून किंवा मनुस्मृती प्रत्यक्षामध्ये आणून त्याने या कायद्याला बांध घातला आणि त्या ठिकाणी किंवा हा बौद्ध धम्माकडे जाणारा लोंढा थोपवला, थांबवला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याने आपल्याला असं म्हणता येईल की प्रतिक्रांती केली आणि ब्राह्मणी धर्माची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपसुकच जो शूद्रांचा आणि स्त्रियांचा ओढा हा बौद्ध धर्माकडे वळत होता तो वळणं कमी झालं आणि मनूचे कायदे त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मनुस्मृतीतल्या श्लोकामध्ये 5व्या अध्यायामधल्या 88व्या श्लोकामध्ये मिश्र विवाहापासून ज्यांचा जन्म झाला आहे, जे संन्यासी झाले आहेत, ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशा लोकांचे प्रेतसंस्कार आणि त्यानंतरचे इतर संस्कार करण्यात येऊ नयेत. त्याचबरोबर मनुस्मृतीमधला 5.89 हा श्लोक असं सांगतो की ज्या स्त्रियांनी निरीश्वरवादी धर्म स्वीकारला आहे, ज्या स्त्रिया स्वातंत्र्याने प्रेरित होऊन निर्भयपणे जीवन घालवतात, ज्या स्त्रियांनी गर्भातील मुलाला इजा केलेली असते, अगर ज्या स्त्रिया दारू पितात अशा स्त्रियांचे प्रेतसंस्कार आणि त्यानंतरचे संस्कार करता कामा नयेत किंवा केले जाऊ नयेत, अशी मनुस्मृतीमध्ये कायदा करण्यात आला. म्हणजे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल की निरीश्वरवादी स्त्रिया म्हणजे कोण, तर ज्यांनी, कारण निरीश्वरवादी त्या काळामध्ये बौद्ध धम्म होता आणि बौद्ध धम्म ज्या स्त्रियांनी स्वीकारलेला होता अशा स्त्रियांना समाजातून बहिष्कृत करावं, त्यांच्या प्रेताला पण कुणी शिवू नये आणि त्यांच्या प्रेतांचं पण अंत्यसंस्कार कुणी करू नये आणि त्यांना मेल्यानंतरही सन्मानाची वागणूक देऊ नये, अशा कायदा मनूने त्या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच पद्धतीनं संन्यासी कुणाला म्हटलं की जे भिक्खू झालेले होते, शूद्र वर्गातले, अतिशूद्र वर्गातले किंवा वैश्य या वर्णातले, तर हे शूद्र आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की शूद्र जे भिक्खू झालेले होते, ज्या स्त्रिया भिक्खुणी झालेल्या होत्या, त्यांचं देखील प्रेतसंस्कार करू नयेत आणि मेल्यानंतरही त्यांना सन्मानाची वागणूक देऊ नये. इतक्या जाचकाटी, इतक्या क्रूर पद्धतीचे नियम त्याने मनुस्मृतीमध्ये टाकलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच यामधून आपल्याला असं दिसून येतं की मनू किंवा हा सुमती भार्गव ऋषी किती कट्टर विरोधक होता बौद्ध धर्माचा आणि म्हणूनच त्याने इतके जाचक अटी आणि इतके जाचक कायदे हे मनुस्मृती मध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच ही क्रूर मनुस्मृती ही या स्त्रियांवर लादली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि मनुस्मृतीने एवढंच करून थांबलं नाही, तर कुटुंबातील आधारस्तंभ कोण, तर स्त्री. मग स्त्रियांची स्थिती कुटुंबातच गुलामाच्या स्थितीपेक्षा हीन करणं हा उपाय मनूने योजला. आणि मग बुद्धाने स्त्रियांना समाजात, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे स्त्रियांना समाजात आदराचं स्थान होतं ते मनूने आदराचं स्थान काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्कच त्यांचा नाकारला. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच त्यांना नाकारला आणि हीनतेची वागणूक किंवा हीनतेचे कायदे हे मनुस्मृतीमध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये त्याने स्त्रियांना, म्हणजे मनूच्या पूर्वी जातीव्यवस्था अस्तित्वात होती आणि या जातीव्यवस्थेच्या अस्तित्वामध्ये आपल्याला असं दिसून येईल की मनू जेव्हा असं म्हणतोय किंवा मनुस्मृतीमध्ये जेव्हा अनेक बंधनं ही स्त्रियांवर लादली गेली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बंधन म्हणजे सतीप्रथेचं बंधन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या सतीप्रथेमध्ये ज्या महिलेचा नवरा मेलेला आहे, वारलेला आहे, त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या सरणासोबतच जिवंतपणे जाळण्याचं, म्हणजे जिवंत देह तिचा जाळण्याचं काम इथल्या धर्ममार्तंड ब्राह्मणी व्यवस्थेने केलं. म्हणजे एकाही पुरुषाच्या मनामध्ये त्या महिलेविषयी, कारण जी स्त्री, म्हणजे आपल्याला साधा चटका बसला तरी किंवा भाजलं तरी इतक्या आपल्याला असह्य वेदना होतात. तुम्ही विचार करा त्या सतीप्रथेमध्ये कशा पद्धतीचं सतीचं प्रथेचं बंधन त्या स्त्रियांवर लादण्यात आलेलं. आणि जी स्त्री ओरडायची, जी स्त्री किंकाळायची किंवा ज्या स्त्रीची इच्छा नसायची की त्या जळत्या सरणामध्ये जायचं किंवा सती जायचं, तर अशा वेळेला तिला काठीने त्याच्यामध्ये ढकलण्यात येईल आणि पूर्णतः तिला तिचं बंधन किंवा या सतीप्रथेचं बंधन तिला पाळण्यासाठी भाग पाडलं जायचं. आणि नुसतं एवढंच नाही तर तिचा आक्रोश हा बाजूच्या लोकांना ऐकायला जाऊ नये आणि यासाठी ढोल ताशेही वाजवले जायचे आणि सतीप्रथेचं उदात्तीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर बालविवाह प्रथा लादण्यात आली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह प्रथा ही पूर्णतः, म्हणजे जाती व्यवस्थामध्ये हे जे स्त्रियांचं प्रथा आपल्याला दिसून येते, हे स्त्रियांची लैंगिकता नियंत्रित करून ही सर्व बंधनं लादलेली आपल्याला दिसून येत आहेत. बालविवाहामध्ये एखादा पुरुष 60 वर्षाचा असेल, एखादा पुरुष 50 वर्षाचा असेल तरी देखील अक्षरशः 9 ते 10 वर्षाच्या कोवळ्या मुलींची लग्न अशा पुरुषांसोबत केली जायची आणि राजरोजपणे आपल्याला म्हणजे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही अशा राजरोजपणे समाजमान्य बलात्कार या स्त्रियांवर त्या काळामध्ये केले गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि पूर्णतः म्हणजे बालविवाह असेल, जरटकुमारी विवाह असेल, हे समाजमान्य बलात्कारच स्त्रियांवर केलेली प्रथा होती आणि या प्रथांमधूनच खऱ्या अर्थाने स्त्रियांची लैंगिकता ही नियंत्रित केलेली आपल्याला दिसून येते.
त्यानंतर ज्या विधवा स्त्रिया झालेल्या होत्या त्यांचे केस कापून त्यांना विद्रूप केलेलं होतं, केशोपन करण्यात आलेलं होतं. म्हणजे त्या स्त्रियांना कोणताच हक्क किंवा त्यांनी परपुरुषातल्या जातीच्या म्हणजे इतर जातीतल्या परपुरुषाशी त्यांनी संबंध ठेवू नये, त्यांच्याशी बोलू नये, त्यांच्याशी मोकळीक साधू नये किंवा त्यांनी त्यांच्या काही म्हणजे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्यांना विद्रूप करण्यात आलं आणि तिच्या लैंगिक सगळ्या बाबींवर नियंत्रित करण्यात ही पूर्णतः व्यवस्था, केशोपन ज्याला आपण पद्धती म्हणतो, ती पद्धती आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुनर्विवाहाला बंदी करण्यात आली. म्हणजे एखादी स्त्री कोवळ्या वयातच जर ती विधवा झालेली असेल तर पूर्ण आयुष्य तिने त्या विधवेपणातच घालायचं, पण पुनर्विवाहाला बंदी करण्यात आली होती. स्त्रीच्या नावावर तिला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नव्हता, चूल आणि मूल इतकंच तिचं आयुष्य होतं, तिला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता आणि तिचं सामाजिक जीवन, तिचं माणूस म्हणून जगणं या मनूने, या मनुस्मृतीने पूर्णतः हे उद्ध्वस्त केलेलं होतं. हे आपल्याला त्या काळांमधल्या या प्रथांमधून दिसून येतं आणि म्हणून अशा जाचक प्रथा या त्या काळामध्ये, या मनुस्मृतीमध्ये आणि जाती व्यवस्था टिकवण्यासाठीच ही लैंगिक बंधनं ही स्त्रियांवर टाकलेली किंवा टाकण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. अशा या मनुस्मृती ग्रंथाचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रहाच्या चौदार तळ्याच्या परिषदेमध्ये केले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला 25 डिसेंबरला रात्री 9 वाजता म्हणजे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण वर्णातले पुरुष होते आणि त्याचबरोबर जे इतर 5-6 जण होते ते शूद्र वर्णातील साधू होते आणि यांच्याच पुढाकाराने, यांच्याच हस्ते बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खऱ्या अर्थाने वर्णव्यवस्थेला, इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला, इथल्या स्त्रियांची द्वारमुक्ती करण्यासाठी किंवा इथल्या स्त्रियांना तो पूर्ण स्वातंत्र्याचा अवकाश, समतेचा अवकाश निर्माण करून देण्यासाठी किंवा स्त्रियांना खऱ्या अर्थाने ज्ञानाची द्वारं उपलब्ध करून देण्यासाठी बाबासाहेबांनी स्त्रियांच्या मुक्तीची द्वारं मनुस्मृती दहन करून केली आणि म्हणून समस्त भारतातील स्त्रियांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची, त्यामुळे या दफनभूमीवर मनुस्मृतीचं दहन खऱ्या अर्थाने करण्यात आलं आणि आपल्याला असं म्हणता येईल की बाबासाहेबांनी स्त्रियांना समतेची द्वारं, स्त्रियांना स्वातंत्र्याची द्वारं यामधून उपलब्ध केलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणूनच एका नव्या समाजक्रांतीचा उदय या ठिकाणी 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून दिला आणि ही सामाजिक क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून दिली हे आपल्याला इथे अधोरेखित केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मी पुढच्या मुद्द्याकडे वळते की मनुस्मृतीने स्त्रियांना स्वातंत्र्य कसं नाकारलं, मनुस्मृतीने स्त्रियांची अधोगती कशी झाली आणि तिची अवनती कशी केली याचं सविस्तर विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आणि हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये केलेलं आहे. मनुस्मृतीमधील 11.67 या श्लोकानुसार स्त्रिया, शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय आणि निरीश्वरवादी इत्यादींचा शिरच्छेद करणे हे क्षुल्लक गुन्हे होत असा हा श्लोक सांगतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना इथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मनुस्मृतीच्या या आज्ञेला शिरसावंद्य मानून आणि सनातनी ब्राह्मण धर्माचे पालन करणारे लोक याला शिरसावंद्य मानून आजही आपल्याला स्त्रियांची गर्भातच हत्या केल्याच्या असंख्य घटना आज आपल्याला घडताना दिसून येत आहेत. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद, कारण कुटुंबासाठी वंशाला दिवा हवा आणि म्हणून जर स्त्रीचा गर्भ असेल तर तो गर्भातच त्याची हत्या केली जाते. यासाठी मी आपल्याला काही आकडेवारी देऊ इच्छिते. 2011च्या जनगणना अहवालानुसार गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या झाल्या आहेत. म्हणजे 4,68,680 इतक्या स्त्री भ्रूण हत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 2001 साली महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील बालिकांचं प्रमाण दर 1000 पुरुषांमागे हे 913 होतं आणि हे प्रमाण 2011 साली खाली घसरून दर 1000 पुरुषांमागे 0 ते 6 वयोगटातील बालिकांचं प्रमाण 883 झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आजही स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भलिंग निदान विरोधक प्रतिबंधक कायदा जरी असला तरी देखील आज राजरोसपणे या मनुस्मृती कायद्याचाच परिणाम या भारतीय समाज व्यवस्थेवर आजही असल्याचा दिसून येतो आणि स्त्रीची हत्या करणं किंवा निरीश्वरवाद्यांची हत्या करणं ही क्षुल्लक गुन्हे मानले गेलेले आहेत आणि म्हणूनच एवढी मोठी स्त्री भ्रूण हत्या आजही आपल्याला भारतीय समाजामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर खैर लांजे या सामूहिक हत्याकांडामध्ये
सुरेखा भोतमांगे असेल किंवा प्रियंका भोतमांगे असतील, यांची झालेली क्रूर हत्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नग्न धिंड त्यांची गावातून काढण्यात आली आणि बलात्कार करून त्यांच्यावर क्रूरतेनं हत्या करण्यात आली. त्याचबरोबर म्हणजे खैरलांजी हे तर महाराष्ट्रातली घटना घडलेली आहे. नुसतं महाराष्ट्रातच घटना घडत नाहीयेत, तर आत्ताच नुकतीच उत्तर प्रदेशमधील घडलेली हाथरस येथील घटना आणि मनीषा वाल्मिकी हिच्यावर देखील म्हणजे इथल्या स्मृती प्रणीत कायद्यानुसार इथल्या पितृसत्ताक जाती व्यवस्था पुरुषी अहंकारातून तिची जीभ छाटण्यात आली, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो 2019च्या अहवालानुसार हा अहवाल असं सांगतो की प्रत्येक दिवसाला 4 दलित महिलांवर बलात्कार होतो. त्याचबरोबर सुमती सेन या एक अभ्यासक आहेत. त्या आपल्या महिलांच्या लैंगिक अत्याचारामध्ये जातीचे महत्त्व का आहे या लेखामध्ये त्या मांडणी करतात की जात आणि वर्ग यांच्या संघर्षामध्ये बलात्कार हे एक साधन म्हणून, एक हत्यार म्हणून वापरलं जातं. आणि म्हणून आजही आपल्याला दिसून येते की जात आणि वर्ग यांच्या लैंगिक शोषणामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे जात आणि वर्ग यांच्या लैंगिक शोषणामध्ये दलित स्त्रियांवर जातीय संघर्षात बलात्कार केला जातो आणि तिचा बळी दिला जातो. म्हणजे आजही मनुस्मृती प्रणीत ही कायदे व्यवस्था असल्यामुळे भारतीय समाजामध्ये आजही प्रत्येक पुरुषामध्ये मनू हा जिवंत आहे. काही पुरुष याला अपवाद नक्कीच असतील, पण या पद्धतीनं घटना या घडत आहेत आणि ज्या पद्धतीनं या घटना घडत आहेत त्यानुसार आपल्याला असं म्हणावं लागतं की आजही मनुस्मृतीनुसार समाज व्यवस्थेमध्ये या हिंदू ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमध्ये या सर्व गोष्टी या चालू आहेत. त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणता येईल की निरीश्वरवादी लोकांच्या हत्या करणं हाही क्षुल्लक गुन्हा मानला गेलेला आहे मनुस्मृतीमध्ये. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये निरीश्वरवादी लोकांच्या हत्या झाल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये या मनुस्मृतीच्या श्लोकाच्याच प्रभावामुळे या हत्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये साहित्यिक गौरी लंकेश आहेत, त्यामध्ये साहित्यिक डॉक्टर कलबुर्गी आहेत, कॉम्रेड गोविंद पानसरे आहेत आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत. यांच्या हत्या देखील या मनुस्मृती म्हणजे मनुस्मृती कायद्याचाच भाग म्हणून या हिंदू ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमध्ये केल्या गेलेल्या आहेत आणि त्याला देखील म्हणजे त्याच मनुच्या कायद्याचं पालन केलं गेलेलं आहे असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. मनुस्मृतीमधील 9.2 या श्लोकामध्ये कुटुंबातील पुरुषांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर अवलंबून ठेवावं, त्यांच्यामध्ये जर वैश्विक रुची निर्माण झाली तर त्यांना आपल्या ताब्यात ठेवावं. मनुस्मृतीमधील 9.3 या श्लोकामध्ये मनू असं लिहितो, मनू असा कायदा करतो की स्त्रीच्या बालपणात बाप तिचे पालनपोषण करतो, नवरा तिच्या तरुणपणात तिचे संरक्षण करतो आणि स्त्री ही वृद्ध झाल्यावर तिचा पुत्र तिचे संरक्षण करतो, कारण स्त्री ही स्वातंत्र्याला केव्हाही लायक नसते. म्हणजे बघा किती भयानक पद्धतीचा कायदा त्याने यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्त्रीला कोणतंही स्वातंत्र्य नाही, कोणतीही समता नाही, तिने पुरुषाच्या आहारीच राहिलं पाहिजे, पुरुषाच्या नियंत्रणाखालीच राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा हा मनुस्मृतीमध्ये करण्यात आलेला आहे, मनूने केलेला आहे. मनुस्मृतीच्या 5.147 या कायद्यानुसार कुटुंबातील मुलगी, तरुणी, वृद्ध स्त्रियांना कुटुंबातील व्यवहाराच्या बाबतीत स्वतंत्रपणे काहीही करण्याचा अधिकार नाही, कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे बघा कशा पद्धतीचा मनूने कायदा यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं 5.148 या श्लोकामध्ये स्त्रीने लहानपणी वडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, पतीच्या मृत्यूनंतर तिने आपल्या पुत्राच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि स्त्रीने स्वतंत्रपणे कधीच राहू नये, असे जाचक कायदे मनुस्मृतीने आपल्याला केलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागतं की हे इतके जाचक कायदे मनुस्मृतीमध्ये केलेले आपल्याला दिसून येतात आणि याच्यामध्ये आपल्याला असे शेकडो नियम कायदे या जाचक पद्धतीनं मनुस्मृतीने केले गेलेले आहेत आणि आजही या कायद्यांचं पालन करून या भारतीय सामाजिक या हिंदू ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुष हा स्त्रियांना दुय्यम वागणूक देतोय हेही आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज मनुस्मृती कायद्याचा विचार करत असताना या म्हणजे धार्मिक कायद्यामध्ये स्त्रियांना
कोणताही हक्क, कोणताही अधिकार दिला गेलेला नसल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिने कुणाशी बोलायचं, कुणाशी बोलायचं नाही हे तिचा पती ठरवणार, किंवा वडील असतील तर वडील ठरवणार, भाऊ असेल तर भाऊ ठरवणार. म्हणजे आपण सैराट सारखा पिक्चर बघितला असेल की ज्याच्यामध्ये भावानेच कशा पद्धतीनं तिचं म्हणजे स्वतः तिला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, आणि जर तिने कुठल्याही आपल्या आवडत्या मुलाशी लग्न केलं, आंतरजातीय विवाह केला, तर मात्र तिला पूर्णतः म्हणजे जर तिने आंतरजातीय विवाह केला तर तिची हत्या केली जाते. आणि ऑनर किलिंगच्या अशा असंख्य घटना भारतामध्येही घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण घडलेल्या किंवा घडत असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रीने हे साडी घातलीच पाहिजे. म्हणजे वस्त्र देखील तिने कोणतं परिधान केलं पाहिजे त्याचंही स्वातंत्र्य तिला नाहीये. म्हणजे म्हणू बघा की स्त्रियांना कोणत्याच प्रकारचं तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर नाकारतो. तिने काय खावं, काय प्यावं, कुठे जावं, कुठे राहावं, कुणाशी बोलावं, हे प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्यावर पुरुषाचं नियंत्रण आहे. आणि त्याच बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला असं दिसून येईल की जर विवाहित एखादी महिला स्त्री असेल, मग ती उच्च शिक्षित डॉक्टर असेल, ती उच्च शिक्षित आपल्याला प्राध्यापक असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, पायलट असेल, तरी देखील तिला साडी घालण्यासाठी बंधन हे कुटुंबातून करण्यात येतं. म्हणजे तिने काय घालावं याचंही स्वातंत्र्य तिला दिलं जात नाही. आणि लग्न ठरवतानाच सांगितलं जातं की आमच्या घरामध्ये स्त्रीने पंजाबी ड्रेस घातलेला, जीन्स पॅन्ट घातलेली चालणार नाही, तिने फक्त आणि फक्त साडीच घातली जावी. म्हणजे काही भारतातल्या या हिंदू ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमध्ये किंवा काही भारतातल्या धार्मिक व्यवस्थेमध्ये म्हणजे अविवाहित मुलींनी देखील जीन पॅन्ट घालू नये असंही काही कुटुंबामध्ये पुरुष जो आहे, मग तो पिता असेल, बंधू असेल, तो वृद्ध पुरुष असेल, हा त्या ठिकाणी निर्णय घेत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आजही आपल्याला असं म्हणता येईल की स्त्रीची जी स्वतंत्र ओळख आहे, तिचं जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला या मनूने हिरावून घेतलेलं आणि साधं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की आज घर दोघांचं आहे, स्त्री आणि पुरुष, पण घराच्या नावावर पाटी आपल्याला पुरुषाच्या नावाची दिसते, पण स्त्री देखील तितकीच महत्वाची आहे त्या घरामधली. पण स्त्रीच्या नावानं कधीही आपल्याला पाटी दिसत नाही. अपवाद याला असतील, पण आपण ज्या वेळेला भारतीय समाजाचा आणि भारतीय सामाजिक कुटुंब व्यवस्थेचा, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा आपण जेव्हा विचार करतोय, त्यावेळेला मनुस्मृती प्रणित हा कायद्याचं किंवा कायदा हा कसा पाळला जातोय याची उदाहरणं देखील आपल्याला समजून घ्यावी लागतील. आणि आजही कसा मनु जिवंत आहे आणि मनुस्मृती प्रणित कायद्याचं कसं तंतोतंत पालन केलं जाते ह्याही गोष्टी आपल्याला समजून घ्यावे लागतील. म्हणजे मी असं म्हटलं की अन्न, वस्त्र, निवारा या आता मूलभूत गरजा आहेत. म्हणजे ज्या भांड्यांमध्ये अन्न भारतीय समाजातल्या कुटुंबामध्ये शिजवलं जातं, त्या भांड्यांवर नाव देखील त्या पुरुष म्हणजे जो घरातला प्रमुख पुरुष आहे, मग तो पिता असेल, एखादा वृद्ध असेल किंवा मुलगा असेल, त्या पुरुषाचंच नाव लावलं जातं. पण स्त्रियांचं मात्र त्या भांड्यांवर नाव लिहिलेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे ही स्त्री पुरुष विषमता आपल्याला ही मनुस्मृती प्रणित स्त्री पुरुष विषमता आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आणि या मनुस्मृती प्रणित कायद्यानुसार आपल्याला दिसून येते. मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे जाते की मनुस्मृतीने स्त्रियांना समता कशी नाकारली. त्याच्यामध्ये मनुस्मृतीमधील 5.49 या श्लोकानुसार स्त्रीने नेहमी आनंदी राहावं, तिने घर काम करावं, तिने व्यवस्थापनात कुशल असावं, तिने काळजीपूर्वक भांडी स्वच्छ करावीत आणि खर्चात काटकसरी करावं. बघा मनू कसा कायदा करतोय. आणि या कायद्याप्रमाणे आजही अनेक कुटुंबामधल्या स्त्रिया या केवळ आणि केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिलेल्या आणि स्त्रियांचं शोषण, आजही करोडो स्त्रियांचं शोषण भारतामध्ये आपल्याला होत असल्याचं आपल्याला दिसून येतंय. त्यामुळे आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की जरी भारतीय राज्यघटनेने हे स्त्री पुरुष सोबत हक्क दिलेले असेल किंवा हिंदू कोड बिलामार्फत तिला जर हक्क दिलेला असेल, पण तरी देखील आज जर सामाजिक व्यवस्था आपण लक्षात घेतली, आज जर कुटुंब व्यवस्था आपण लक्षात घेतली, तर या सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेमध्ये मात्र, कारण जेव्हा तिला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे भारतीय राज्यघटनेने मूलभूत हक्क म्हणून, पण जेव्हा लग्न ठरवलं जातं आणि त्या लग्नामध्ये सांगितलं जातं की स्त्रीने नोकरी केलेली आम्हाला चालणार नाही, म्हणजे तिने अर्थार्जन केलेलं आम्हाला चालणार नाही, तर अर्थार्जन फक्त हे पुरुषानेच करावं अशी त्या ठिकाणी भूमिका घेतली जाते. आणि मनुप्रणित कायद्याचीच ही भूमिका आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर एखाद्या स्त्रीने ठरवलं की मी घरकाम करणार नाही,
मी फक्त नोकरी करेन, तर तिला उद्धट ठरवलं जातं, अशा महिलेला उद्धट ठरवलं जातं. आणि आपण जर पाहिलं 2005ला कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या केसेस जर आपण अभ्यासल्या तर अनेक केसेसमधली कारणं किंवा स्त्री पुरुष घटस्फोट होण्याची कारणं किंवा स्त्री आणि पुरुष विभक्त होण्याची कारणं ही त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य अशी कारणं दिसतात की जी घरकामाच्या मुद्द्याशी संबंधित आहेत. म्हणजे आजही मनुप्रणित कायद्याचाच, कारण घर तर दोघांचं आहे, जबाबदारी दोघांची पण आहे. मूल जन्माला घालणं दोघांची जबाबदारी आहे, तसंच मुलांचं पालनपोषण करणं ही देखील दोघांची जबाबदारी आहे. पण मात्र सर्वस्वी जबाबदारी ही स्त्रीने. म्हणजे आज असंख्य अशा माझ्या मैत्रिणी देखील आहेत किंवा भारतातल्या अशा असंख्य स्त्रिया आहेत की ज्यांची इच्छा आहे नोकरी करायची, पण केवळ कौटुंबिक जबाबदारीमुळे, कुटुंबाचा विरोध म्हणून, नवऱ्याचा विरोध म्हणून त्या घराच्या बाहेर पडत नाहीयेत आणि केवळ घरकाम किंवा कौटुंबिक जबाबदारी. आणि एक लेखही मध्ये माझ्या वाचण्यात आला की या टॉपर मुली जातात कुठे, लग्न झाल्यानंतर या टॉपर मुली जातात कुठे, तर आपल्याला असं दिसून येईल की इथली धार्मिक आणि कौटुंबिक व्यवस्था या मुलींना घरामध्येच बंदिस्त करते आणि त्या बाईपणातच बंदिस्त राहतात. आणि हा मनुप्रणितच कायद्याचा परिणाम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मनुस्मृतीमधील 5.151 या श्लोकानुसार पित्याने अथवा पित्याच्या संमतीने किंवा तिच्या बंधूने तिला ज्या पुरुषाला दान केलेला आहे त्याच्या आज्ञेत तिने तो जिवंत असेपर्यंत राहावे आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीचाही अपमान करू नये. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की कन्यादान हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की कन्या हा मुळातच हा शब्द मनुस्मृती प्रणीत कायद्यामधील शब्द आहे. आणि कन्या म्हणजे उपभोग घेण्यास उपवर झालेली स्त्री. म्हणजे कन्यादान केलं जातं लग्नामध्ये. म्हणजे आता ती कन्या ही वस्तू आहे आणि ती वस्तू एका पुरुषाला दान केली जाते. म्हणजे स्त्रीला वस्तू मानणं आणि स्त्रीचं तिला उपभोग्य वस्तू मानणं हा विचार हा मनुस्मृतीमधून आणि या कन्यादान शब्दातून आलेला बाबासाहेब आपल्याला क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये अधोरेखित करताना दिसून येतात. आणि म्हणून मनुस्मृतीमधील पुढील 5.154 या श्लोकानुसार प्रामाणिक पत्नीने तिचा पती कितीही दुर्गुण असला, व्यभिचारी असला, तरी तिने सतत त्याची पती हाच परमेश्वर मानून त्याची सतत पूजा करावी. म्हणजे तिला तो कितीही मारहाण करू देत, तिला तो कितीही त्रास देऊ देत, तिला कितीही तो शिव्या देऊ देत, तरीही तिने त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचा नाही. तरीही तिने पूर्णतः त्याच्याच सोबत आयुष्य काढायचं आणि ते सगळं सहन करायची. ही मनुप्रणित व्यवस्था आपल्याला सांगत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जो 9.416 हा जो श्लोक आहे तो सांगतो पत्नी, पुत्र आणि गुलाम या तिघांनाही कुठलीही संपत्ती संपादन करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर संपत्ती ते ज्याच्या मालकीचे आहेत त्यांचीच असते. त्याचबरोबर 22.66 या श्लोकानुसार स्त्रियांना वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. तसेच 9.36 आणि 9.37 या श्लोकानुसार स्त्रियांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा, स्त्रियांना वेद न म्हणण्याचा हा अधिकार त्या काळामध्येही नाकारलेला होता आणि आजही फारशी परिस्थिती बदललेली आपल्याला दिसून येत नाही. उलट आपण असं म्हणतोय की मुलगी वयात येताच तिचं लग्न लावण्याची घाई ही कुटुंबामध्ये करण्यात येते आणि तिचं लग्न कसं लवकर लागेल यासाठी तिचे कुटुंबामधले सदस्य हे प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. हिंदू कोड बिलामध्ये आज स्त्री आणि पुरुषांना सोबत हक्क दिलेले आहेत, परंतु आपल्याला असं दिसून येतंय की हे जरी हक्क दिलेले असले तरी देखील सामाजिक व्यवस्थेमध्ये मात्र स्त्रियांना पूर्णतः तिचं स्वातंत्र्य किंवा तिची समता ही हिरावून घेतलेली आपल्याला दिसून येते. मनुस्मृतीमधील 5.155 या कायद्यानुसार स्त्रियांनी आपल्या पतीच्या आज्ञेत राहून 9 उपवास केले पाहिजेत, तरच ती स्वर्ग लोकामध्ये गौरवास पात्र ठरते. म्हणजे बघा तुम्ही की कशा पद्धतीचा म्हणून कायदा केलेला आहे. आणि आजही या कायद्याचं तंतोतंत पालन भारतीय समाजामधील, भारतीय धर्मव्यवस्थेमधील अनेक स्त्रिया या तत्वाचं किंवा या कायद्याचं पालन करत असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे चांगला पती मिळावा म्हणून 9, मुलगा व्हावा म्हणून 9 आणि व्रतवैकल्य केलेलं आपल्याला दिसून येत आहेत. त्याचबरोबर चांगली नोकरी मिळावी म्हणून व्रतवैकल्य आणि 9 किंवा 7 जन्म हाच नवरा असावा
म्हणून व्रतवैकल्य आणि उपास नवस हे करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतंय. पण या स्त्रियांना किंवा या माझ्या भगिनींना मला हेही सांगावंसं वाटेल की फक्त उपवास आणि तापासामुळं किंवा नवस आणि व्रतवैकल्यामुळे जी गुलामगिरीमध्ये तुम्हाला आयुष्य जगावं लागत आहे ती गुलामगिरी अशी नष्ट होणार नाही. कारण केवळ या उपवास आणि व्रतवैकल्यमधून तुमच्याच किंवा आपल्या स्वतःच्याच शरीरामधलं रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतंय. काही महिलांना उपवास आणि व्रतवैकल्य केल्यामुळे किंवा दिवसभर उपाशी राहिल्यामुळे थकवा येतो, चक्कर येते, हातपाय दुखतात किंवा हातापायांपूर्ण त्राण निघून जातो, इत्यादी सगळ्या शारीरिक व्याधी जडलेल्या आजही आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की स्त्रियांवर हे नियंत्रण हे या मनुस्मृती कायद्यामध्ये हे पूर्णतः पुरुषी व्यवस्थेने किंवा पुरुषसत्ताक व्यवस्थेने आजही नियंत्रित केलेलं स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांची समता ही आजही नियंत्रित केली गेलेली आहे असं आपल्याला खेदाने म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून स्त्रियांच्या लैंगिकतेवर देखील पुरुषांचंच नियंत्रण असल्याचं आजही आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर स्त्रीला समता द्यायची असेल किंवा खऱ्या अर्थाने जर स्त्रीला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे वळते. याच कारणामुळे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. पण किंवा मनुस्मृतीमधला हे जे सगळे कायदे आहेत बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जे 13 ते 18 हे जे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेमधलं कलम 15 की जे असं सांगतं की धर्म, वंश, स्त्री, पुरुष, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारावर नागरिकांमध्ये कोणताच भेदभाव करता येणार नाही. म्हणजे सर्व तिथे समान आहेत. मग ते स्त्री पुरुष असेल तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असू देत, कोणताही भेद केला जाणार नाही. मग ते सार्वजनिक ठिकाण असू दे, हॉटेल असू दे, उपगृह असू दे, विहिरी असू दे, तलाव असू दे, पाणवठा असू दे किंवा स्मशानघाट असू दे, सार्वजनिक स्थान असू दे, इथे कुणालाही प्रवेश नाकारता येणार नाही आणि कुणालाही त्या ठिकाणी वंचित राहता येणार नाही. हे भारतीय राज्यघटनेमधलं कलम बाबासाहेबांनी लिहून पूर्णतः मनुस्मृतीमधले जे कायदे होते हे पूर्णतः कायदे नष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. पण तरी देखील म्हणजे राज्यघटनेमधले स्त्रियांचे कायदे आहेत आणि भारतीय समाजाची मानसिकता मात्र आजही आपल्याला मनुप्रणित कायद्यांप्रमाणेच असलेली आपल्याला आजही दिसून येते. कारण भारतीय राज्यघटनेने कायदे केलेत म्हणजे हुंडा बंदीचा कायदा आहे, पण आजही राजरोसपणे हुंडा दिलाही जातो आणि हुंडा घेतलाही जातो. कारण काय तर इथली धर्मव्यवस्था, इथली कुटुंब व्यवस्था असं म्हणते की जर हुंडा दिला घेतला गेला नाही तर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण समाजाची चाल म्हणून, समाजातील रूढी परंपरा म्हणून कायदा जरी असेल पण कायद्या निभावण्याचं काम ही इथली धर्मव्यवस्था, इथली कुटुंब व्यवस्था करत नाही. आणि हेच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 25 डिसेंबरलाच आपल्याला सांगताना दिसून येतात. आणि स्त्रियांच्या प्रगतीमधील निश्चितच भारतीय राज्यघटनेचं योगदान आणि भारतीय राज्यघटनेचं महत्त्व हे निश्चितच खूप मोठं आहे, हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही. पण म्हणूनच बाबासाहेब असं म्हणतात की फक्त कायदे हे कागदावरच राहतात, पण कायद्यांची जर अंमलबजावणी झाली नाही तर मात्र इथली धर्मव्यवस्था, इथली कुटुंब व्यवस्था आणि इथली सामाजिक व्यवस्था तीच इतकी वडचड ठरते की कायदा हा कागदावरच राहतो. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की कायद्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक पुरुषामधला जो हा मनू आहे किंवा इथली जी मनुप्रणित जी समाज व्यवस्था आहे किंवा कुटुंब व्यवस्था आहे किंवा धार्मिक व्यवस्था आहे आणि ही जर आपल्याला जाती व्यवस्था किंवा पुरुषसत्ताक जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल किंवा पुरुषी वर्चस्वाची ही मानसिकता जर आपल्याला नष्ट करायची असेल तर मनुस्मृतीचं दहन किंवा मनुस्मृती या ग्रंथाचं दहन नक्कीच केलं पाहिजे, निश्चितच केलं पाहिजे. पण फक्त मनुस्मृती दहनाने किंवा मनुस्मृती या ग्रंथ जाळण्यानेच इथली धार्मिक व्यवस्था बदलणार नाही, इथली मनुप्रणित इथली कुटुंब व्यवस्था बदलणार नाही. तर यासाठी कारण मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम हा एक नकारात्मक कार्यक्रम आहे आणि म्हणून त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा बाबासाहेब असं सांगतात किंवा बाबासाहेबच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच दिवशी 25 डिसेंबरला 25 डिसेंबर 1954ला देहू रोडला बुद्ध मूर्तीची स्थापना करून बौद्ध धम्म आपल्याला देतात, हेही आपल्याला विसरता कामा नये. कारण जेव्हा आपण एक संस्कृती नाकारतो
म्हणजे आपण म्हणू जेव्हा ब्राह्मणी धर्मव्यवस्था आपण नाकारतोय तेव्हा आपल्याला पर्यायी संस्कृती, पर्यायी समाज, पर्यायी नवनिर्मितीचा समाज हा निर्माण करावा लागेल. आणि मग त्याच्यामध्ये जे जे परिवर्तनवादी सर्व लोक आहेत, मग त्याच्यामध्ये समाजवादी असतील, त्याच्यामध्ये पुरोगामी असतील, त्याच्यामध्ये मार्क्सवादी असतील, त्याच्यामध्ये स्त्रीवादी असतील, मग ते कोणत्याही समुदायातले असू देत, कोणत्याही धर्म आणि पंथातले असू देत, पण त्यांना, कारण बाबासाहेबांनी गौतम बुद्धाची नाळ ही आपल्याशी जोडलेली आहे. कारण त्या काळामध्ये 1200 वर्ष हा भारत बौद्धमय होता आणि बौद्ध धम्म क्रांतीतूनच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती होऊ शकेल. आणि म्हणूनच आपल्याला बौद्ध धम्म क्रांती आणि हीच आपल्याला खऱ्या अर्थाने या भारतामध्ये, म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये, की इथला भारतातला संघर्ष हा धर्मव्यवस्थेचा संघर्ष आहे. त्यामुळे धर्मव्यवस्थेची चिकित्सा आपल्याला करावी लागेल आणि एक संस्कृती नाकारून, एक धर्म नाकारून दुसरी संस्कृती आपल्याला अंगीकारावी लागेल. त्याप्रमाणे आपल्याला समाज निर्माण करावा लागेल, कुटुंब व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि म्हणून इथल्या समस्त भारतीयांना, सर्व भारतीय नागरिकांना, मग तो स्त्री असू देत, पुरुष असू देत, सर्व भारतीय नागरिकांना ते स्वतःचा विकास करण्यासाठी किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारलेल्या बौद्ध धम्माचा आपल्याला बाबासाहेब बौद्ध धम्म हा देताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे फक्त केवळ बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, मूल्य किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावरच आधारलेला नाही, तर बौद्ध धम्म आपल्याला बंधुत्व शिकवतो, बौद्ध धम्म आपल्याला मैत्रीचं नातं शिकवतो आणि बौद्ध धम्मच आपल्याला पूर्णतः करुणा शिकवतो. कारण आज ज्या घटना, आज आपल्याला असं दिसतंय की हिंदू धर्मव्यवस्था, म्हणजे आज आपल्याला खेदानं असं म्हणावं लागतंय की हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि राष्ट्रवाद यांची सांगड घालून मनुप्रणित कायद्यांचे जे पुनरुज्जीवन करणाऱ्या ज्या घटना आजूबाजूला आज आपल्याला घडताना दिसत आहेत, तर मला असं सांगायचं आहे की ही एक प्रकारची प्रतिक्रांतीच आहे. आणि म्हणून मी आधी सगळं विश्लेषण या पद्धतीने केलं की प्रतिक्रांती आणि क्रांती, म्हणजे मी हे सांगत नाहीये, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला ही सगळी मांडणी करतायत आणि तीच आज समजून घेणं ही आज काळाची गरज आहे. आणि ही सर्व या ज्या घटना घडत आहेत ही एक प्रकारची प्रतिक्रांतीच आहे. आणि मग या प्रतिक्रांती विरोधात जर आपल्याला क्रांती करायची असेल, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बघा 25 डिसेंबर 1927लाच मनुस्मृतीचं दहन करून सामाजिक क्रांती त्या ठिकाणी करतात, सामाजिक क्रांती त्याला म्हणतात. आणि त्याची नाळ पूर्णतः फ्रेंच राज्यक्रांतीशी जोडतात, की जी फ्रेंच राज्यक्रांती समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेली होती. आणि जागतिक त्या क्रांतीशी पूर्णतः महाड येथील चौदार परिषदे जर तुम्ही भाषण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की तिथले दाखले हे बाबासाहेब देतात. आणि म्हणून जर आपल्याला या प्रतिक्रांतीच्या विरोधात बंड करून सर्व भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारलेला बौद्ध धर्म स्वीकारूनच सामाजिक क्रांती करावी लागेल असं मला स्वतःला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थाने भारतातील सर्व स्त्री, पुरुष सर्व हे मुक्त होऊ शकतील. आणि खऱ्या अर्थाने जी आपल्याला समताधिष्ठित सामाजिक व्यवस्था अपेक्षित आहे, जी आपल्याला समताधिष्ठित धर्मव्यवस्था अपेक्षित आहे, की जिथे स्त्री पुरुष हा भेद केला जाणार नाही, जिथे पूर्णतः सगळ्यांना, म्हणजे जसं बुद्धाच्या काळामध्ये की सर्वांना मुक्तीची द्वारं ही खुली होती, म्हणजे प्रत्येकाने आपला उद्धार करण्यासाठी किंवा आपला विकास करण्यासाठी पूर्णतः मोकळीक होती, तशी मोकळीक जर आपल्याला आणावयाची असेल तर धम्मक्रांतीशिवाय पर्याय नाही. आणि हे आज आपण ओळखून घेतलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे आणि या धम्मक्रांतीनुसारच आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी या धम्मक्रांतीच्या दिशेने आपण वाटचाल करावी आणि या धम्मक्रांतीच्या दिशेने आपण सोबत वाटचाल करूयात. हा लढा किंवा ही प्रतिक्रांती खूप मोठी आहे, ही प्रतिक्रांती खूप मोठी आहे. पण प्रतिक्रांती जरी कितीही मोठी असेल तरी क्रांती ही प्रतिक्रांतीच्या नक्कीच मोठी असते, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणीव करून देतात. आणि म्हणूनच आपल्याला
प्रतिक्रांतीला प्रत्युत्तर देऊन बंड करून क्रांती केल्याशिवाय आपल्याला या भारतामध्ये किंवा इथल्या आपल्याला जो समाज किंवा जी मूल्यव्यवस्था आणायची आहे, जी समताधिष्ठित स्वातंत्र्याधिष्ठित जी मूल्यव्यवस्था आणायची आहे ती खऱ्या अर्थाने नांदू शकणार नाही. या प्रसंगी मी एवढंच सांगते. आणि म्हणूनच जो आपण भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत आहोत हा खऱ्या अर्थाने तेव्हाच साजरा होईल जेव्हा भारतातली प्रत्येक स्त्री हा मोकळा श्वास घेऊ शकेल. आणि ती मोकळा श्वास या धम्मक्रांतीतनंच घेऊ शकेल. ती स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य या धम्मक्रांतीतनंच ती व्यक्त करू शकेल. ती स्वतःचे इच्छा आकांक्षा भावना ही त्या मारून टाकणार नाही, तर पूर्णतः ती या धम्मक्रांतीतनंच तिच्या इच्छा आकांक्षा आणि भावना या किंवा तिचं नेतृत्व असेल, तिचं कर्तृत्व असेल किंवा तिच्या सगळ्या ज्या सुप्त इच्छा असतील, ज्या जाणीवा असतील, या सर्व धम्मक्रांतीतनंच त्या मुक्त होऊ शकतील असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण सर्वांनी या मनुस्मृती दहन दिन म्हणजेच भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने आणि देहुरोड येथील धम्मभूमीमधील गौतम बुद्धांच्या बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या दिनानिमित्ताने आपण एक निश्चय करूयात की हा धम्म क्रांतीचा रथ आपण सोबत पुढे घेऊन जाऊ आणि निश्चितच या सगळ्या वाटचालीमध्ये आपण एकत्र काम करू, सोबत काम करू की जेणेकरून आपल्याला प्रतिक्रांती विरुद्ध क्रांती करता येईल आणि या पद्धतीनं एक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारलेला समाज, अशी कुटुंब व्यवस्था, अशी समाज व्यवस्था, अशी धर्म व्यवस्था आपल्याला ही या ठिकाणी आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. एवढंच मी बोलून इथे थांबते. आपण सर्वांनी माझं या ठिकाणी लांबलेलं पूर्णतः माझी मांडणी आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. त्याचबरोबर बहुजन संघटक या सर्व टीमचे पुनश्च धन्यवाद की त्यांनी मला परत या विषयावर बोलण्याची, आपल्याशी संवाद